नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी मसाला वांगी कशी बनवायची आणि लवकर तयार होते ही आणि पाहुणे आले तर अशा प्रकारे आपण मसाला वांगे बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे गॅसवर खोबरं आणि कांदा भाजायला ठेवलेला आहे। हा भाजून घेत आहे। हा भाजून घेतलेला आहे आता मी छान व्यवस्थित। आणि ही वांगी घेतलेली आहे आणि ही मी असे 4 भाग यांचे कापून घेतलेले आहे। या पद्धतीने म्हणजे किडा वगैरे असला की नाही तर ते आपल्याला दिसून पडतं आणि साफ करायला बरं होतं। आणि मी मिठाच्या पाण्यातनं वांगे ठेवून घेतलेले आहे। कांदा इथे चिरून घेतलेला आहे, लसूण आणि खोबरं, मिरची घेतलेली आहे 2-3 आणि कोथिंबीर। आता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। तर इथे 1 चम्मच मी जिरं घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी हे कांदे बघा भाजून घेतलेला होता, एक कांदा त्याला चिरून घेतलेला आहे। चिरलेला असला तर छान मिश्रण बारीक होतं आणि लसणाच्या कळ्या आणि हे खोबरं पण भाजलेलं, कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे, थोडीशी ठेवलेली आहे मी। आता पाणी न घालता आपल्याला हे वाटण पहिले वाटून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी घालून वाटायचं आहे। आणि टमाटर घेतलेला आहे एक, तर तो आपण नंतर वाटूया। पहिले मी असं वाटून घेतलेलं आहे। 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने पाणी टाकलेलं होतं आणि काढून घेतलेलं आहे। आता टमाटरही बारीक करून घेतलेला आहे। बघा या प्रकारे तयारी करून घ्यायची। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आणि त्यातनं 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। 1 चम्मच जिरं टाकायचं, जिरं छान तडतडू द्यायचं। त्यानंतर आपल्याला जो आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आणि व्यवस्थित मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा। जेवढा छान मसाला आपला परतेल तेलामध्ये तर भाजीची चवी भन्नाट तयार होते आणि खूप स्वादिष्ट भाजी तयार होते। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। जरी आपण मसाला भाजलेला होता तरी पण बघा आता तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला मसाले टाकायचे आहे। हळद टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि मी 1.5 चम्मच तिखट घेतलेला आहे। लक्षात ठेवायचं आपण मिरची पण टाकलेली आहे। अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि धने पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच या आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मसाले आपल्या अंदाजानुसार टाकायचे, भाजी किती आहे आपली त्यानुसार। अशा प्रकारे मिश्रण हे छान ढवळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आता हे आपण टमाटर बारीक करून घेतलेला आहे तो पण या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा, व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। हा मसाला छान 2-3 मिनिटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवायचा आहे। मसाला जितका छान शिजेल तितकी भाजीची चवी छान तयार होते। बघा मी तेल सुटेपर्यंत झाकून शिजवून घेतलेलं आहे। यातनं मी 2 चमचे पाणी टाकलेलं होतं, गरम केलेलं, मिक्सरचं भांडं धुवून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। आता मी यातनं वांगे टाकून घ्यायचे आहे। एक वांगा आपण सोडून घ्यायचा आहे। ही भाजी झटपट तयार होते आणि खायला तर तितकीच स्वादिष्ट लागते की म्हणजे एक भरत बसण्यापेक्षा वेळ लागतो। पाहुणे वगैरे आले तर अशा प्रकारे आपण झटपट भाजी तयार करू शकतो आणि चवीला तितकीच स्वादिष्ट तयार होते। आता आपल्याला याला व्यवस्थित हे पूर्ण मसाला यामध्ये मी असा चमच्याने पूर्ण वांग्यांमध्ये असं मिक्स करून घेतलेला आहे, भरून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला याला या मसाल्यामध्ये या पद्धतीने झाकून 2-3 मिनिटापर्यंत शिजवायचा आहे। अशा पद्धतीने शिजवला तर हे मुरून जातो छान। बघा वांगी छान या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने शिजवायची आणि लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही, तेव्हाच भाजी खूपच स्वादिष्ट तयार होते।
आता या पद्धतीने मी नेहमी बनवत असते. बघा आपला मसाला छान मुरलेला आहे वांग्यामध्ये. त्यानंतरच मी गरम पाणी टाकलेलं आहे. गरमच पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही. त्यामुळे काय होते, भाजी शिजण्याची प्रोसेस थांबते, म्हणून गरम पाणी वापरायचं. बघा झाकून आता आपल्याला याला अजून छान वांगी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने भाजी बनवाल खूपच छान तयार होते आणि चवीला तर एकच नंबर बनते. आता बघा दाबून बघायचं, वांगी छान शिजलेली आहे. आता यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपण झाकून आता थोड्या वेळ ठेवायचं आणि मग सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळायचं. बघा चमचमीत आणि झणझणीत अशी आपली मसाला वांगी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा, कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.